त्या फांदी उचलू पाहणाऱ्या छोट्या मुलीची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते। ही छोटी मुलगी तिच्या पप्पांसोबत कुठेतरी मॉर्निंग वॉकला म्हणा पण कुठेतरी वॉकवर चाललेली होती आणि रस्त्यात तिला एक मोठी फांदी खाली पडलेली दिसली। तिनं सहजच पप्पांना विचारलं की माझ्या मध्ये खूप ताकद आहे असं मला वाटतं, तर ही फांदी मी उचलू शकेन का? आणि तिच्या बाबांनी सुद्धा उत्तर दिलं की हो, तू तुझी पूर्ण ताकद लावली, तू तुझं पूर्ण सामर्थ्य वापरलंस तर नक्कीच तू उचलू शकशील। या मुलीनं खूप स्वतःचं शारीरिक बळ वापरायचा प्रयत्न केला, इकडून उचल तिकडून उचल, असं कर तसं कर, पण तरी सुद्धा ती फांदी जागची हलायला सुद्धा तयार नाही, उचलणं तर शक्यच नाही। आणि शेवटी घामाघूम झाल्यानंतर ती मुलगी तिच्या पप्पांना म्हणाली, तुम्ही तर म्हणाला होतात की ही फांदी तू उचलू शकशील म्हणून, पण मी कुठे उचलू शकले, माझ्याच्यानं तर ती हल्ली सुद्धा नाही। तेव्हा पप्पांनी जे उत्तर दिलं ना ते आपण कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे बरं का। त्यांनी असं सांगितलं, मी तुला म्हणालो होतो की तुझं पूर्ण सामर्थ्य वापर, मग तुझं पूर्ण सामर्थ्य वापरण्याच्या या संकल्पनेमध्ये तू मला मदत मागू शकली असतीस की पप्पा मला ही फांदी उचलायला मदत करा, मी तुझी मदत अवश्य केली असती ना। म्हणूनच आपण सुद्धा सगळं बळ स्वतःच वापरायचं आहे, हा अट्टाहास अजिबात धरायचा नाही। तर जेव्हा जेव्हा आपल्या परिवाराचा, आपल्या इव्हन शेजाऱ्या पाजाऱ्यांचा, मैत्रिणींचाही सपोर्ट घेणं शक्य होईल त्या प्रत्येक वेळेस आपण तो सपोर्ट घ्यायचा आहेच। आणि खरंच मी तुम्हाला सांगते की ही गोष्ट इतकी महत्त्वाची आणि इतकी चांगली असते ना की त्या सगळ्या भावनाच एकदम वेगळ्या आहेत। म्हणजे मला आठवतं की जर मला कोणी म्हणालं की सगळ्यात जास्त आनंद कधी झाला, तर येस, जेव्हा माझं सिलेक्शन लेटर आलं की मी तहसीलदार म्हणून सिलेक्ट झाले आहे, ती अख्खी रात्र मी झोपू शकले नव्हते आणि त्या रात्री मी प्रचंड आनंदात होते। सगळ्यात जास्त आनंद मला त्या क्षणी झाला, पण अगदी त्याच्या तोडीस तोड आनंद कधी झाला माहीत आहे? येस, त्याचं उदाहरण म्हणून मी हेच सांगेन किंवा तो प्रसंग म्हणून मी हेच सांगेन की जेव्हा मला सांगण्यात आलं की मी आई होणार आहे तेव्हा तोही आनंद अगदी तोडीस तोड होता। जसं तहसीलदार म्हणून सिलेक्ट झाल्याच्या रात्री मी झोपू शकले नव्हते, त्याच पद्धतीनं हे कळल्यानंतर सुद्धा मी रात्री अजिबात झोपू शकले नव्हते। म्हणून जर इतक्या चांगल्या भावना आपण स्वतः एक्सपिरियन्स करत आहोत तर आपल्या परिवाराला सुद्धा या सगळ्या भावनांमध्ये सामील करून घेणं आणि एकंदरीतच या होणाऱ्या बाळासोबत त्यांचं असोसिएशन निर्माण करणं ही बाब सुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरते। हे सगळं करत असताना जसं मी म्हटलं की आपण कम्प्लिटली पॉझिटिव्ह असलं पाहिजे। मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? मेडिटेशन हा सगळ्यात महत्त्वाचा चांगला उपाय आहे। त्यासोबतच चांगली चांगली पुस्तकं आपण वाचू शकतो। जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी स्वतः सुद्धा भरपूर पुस्तकं वाचली आणि त्याचा मला डेफिनेटली फायदा झाला। म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे सगळे बदल होत आहेत ते बदल का होत आहेत, त्याचा काय उपयोग होणार आहे, हे सुद्धा सगळं लक्षात यायला लागतं। आणि मूड स्विंग्सबद्दल सुद्धा मी जे बोलले तर ते सुद्धा कसे होत असतात आणि ते कसे आपण आपले सांभाळायचे, परिवाराची मदत कशी घ्यायची, हे सुद्धा सगळं त्याच्यामध्ये असतं। म्हणून तुम्ही तेही वाचू शकता। त्यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानं पुरेसा व्यायाम करणं, योगासनं करणं हे सुद्धा करता येईल। जे आवश्यक आहे ते कामं डॉक्टरांच्या सल्ल्यानं करणं, योग्य आहार घेणं, या सगळ्या बाबी सुद्धा आपल्या या मानसिक स्वास्थ्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात। त्यामुळे त्याकडे सुद्धा आपण पूर्णतः लक्ष दिलं पाहिजे। अर्थात या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार कधीच येणार नाही किंवा भूतकाळ आणि भविष्यकाळ कधीच डोकावणार नाही असं शक्य होईल का? कदाचित होणार नाही किंवा होणारच नाही असंही आपण म्हणू शकू। मग अशा परिस्थितीमध्ये त्या निगेटिव्ह भावनांवर अडखळून बसण्याची अजिबात गरज नाही। म्हणजे एखाद्या वेळेस आपण जर चहा करत असू आणि साखरेच्या डब्याच्या ऐवजी मिठाचा डब्बा हातामध्ये आला तर अरे माझ्या हातात काय आलं म्हणून आपण घाबरून जातो का, गांगरून जातो का, तो मिठाचा डब्बा लगेच फेकून देतो का? अजिबात नाही। आपण अगदी सिंपली तो मिठाचा डब्बा ठेवून देतो, पुन्हा एकदा साखरेचा डब्बा घेतो हातात आणि आपलं पुढचं काम सुरू होतं। तेवढ्या इझिली या निगेटिव्ह विचारांना आपल्या डोक्यातून पास होऊ द्यायचं आणि रिप्लेसमेंटसाठी आपण लगेच पॉझिटिव्ह विचार आपल्या डोक्यात आणायचे आहेत, ज्यामुळे सतत पॉझिटिव्ह राहणं किंवा निगेटिव्ह विचार डोक्यात अजिबात येऊ न देणं आपल्याला शक्य व्हायला लागतं।
आपण आपल्याला आनंद वाटतील अशा बाबी या सगळ्या वेळेत केल्या पाहिजे. मुंबईतल्या सुप्रजा फाउंडेशन आणि IVF सेंटरच्या डॉक्टर गीतांजली शाह यांनी एक संशोधन केलं. त्याच्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की पोटातल्या बाळाशी बोलणं सुद्धा महत्त्वाचं आहे. या पोटातल्या बाळाशी बोलण्यामुळे काय काय फायदे होतात ते सांगताना त्यांनी आई वडिलांना होणारे फायदे तर सांगितलेच. म्हणजे त्या दोघांमध्ये काही वाद असेल किंवा काहीतरी डिस्प्यूट असेल तर नॅचरली या बाळाशी बोलता बोलता त्यांचं ते वादसुद्धा तो दूर होऊन जाईल. प्लस या आई वडिलांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिलेशन्स डेव्हलप होतील, आत्मीयता आणखी जास्त वाढेल. त्याच्यासोबतच यांनी असंही सांगितलेलं आहे की या अशा बाळाशी बोलण्यामुळे त्याची मेंदूची क्षमता वाढते, त्याची शब्दांची क्षमता वाढते, त्याच्यामध्ये बोलण्याची सुद्धा कला नंतर तो जन्म जेव्हा घेतो तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने विकसित झालेली असते. सुरक्षेची भावना सुद्धा या बाळामध्ये तयार होते, कारण आपलं स्वागत करण्यासाठी कोणीतरी उत्सुक आहेत हे सुद्धा त्याच्या लक्षात यायला लागतं. त्याच्या श्रवणशक्तीला सुद्धा चालना मिळते आणि अर्थातच बाळाच्या आरोग्याची काळजी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं घेतली जाते. म्हणूनच आपल्याला जे माहीत आहे ना की अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा आहे ते आईच्या पोटातच शिकला, हे त्या अर्थाने खरंच खरं असणार आहे. म्हणून आपण जेव्हा बाळ पोटामध्ये आहे तेव्हाच आपण स्वतःच्याही मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दिलं तर डेफिनेटली आपल्या बाळाचंही मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं राहण्यासाठी मदत होतेच. आणि शेवटी जाता जाता एक बाब मी अवश्य सांगू इच्छिते, कारण हे बाळ बाहेर आल्यानंतर त्याच्यावर संस्कार करण्याची ही जबाबदारी आपली आहेच. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मी श्रीकृष्णाचंच एक उदाहरण देऊ इच्छिते. महाभारताचं युद्ध टाळण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून शिष्टाई करण्यासाठी श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाकडे गेले तेव्हा दुर्योधनानं त्यांनाच अडकवण्याचा प्रयत्न केला, त्यांना बंदी बनवण्याचा प्रयत्न केला, जेव्हा की ते शिष्टाचाराला धरून अजिबात नव्हतं. पण तरी सुद्धा दुर्योधनाने तो प्रयत्न केला. अर्थातच श्रीकृष्णच ते त्या बंदी ते बनलेच नाही, लगेच त्यातून ते बाहेर निघाले. आणि जेव्हा ते आपल्या मार्गाने चालले होते तेव्हा वाटेत त्यांना गांधारी भेटली आणि गांधारीनं त्या श्रीकृष्णाची क्षमा मागितली. श्रीकृष्णाने विचारलं की माफी कशासाठी मागत आहे, आणि गांधारीनं उत्तर दिलं की माझ्या मुलानं दुर्योधनानं जो दुर्व्यवहार तुझ्याशी केला त्याच्यासाठी मी माफी मागत आहे. तेव्हा श्रीकृष्णाचं उत्तर इतकं चांगलं होतं. श्रीकृष्णानं सांगितलं की माफी तू माझी मागण्याच्या ऐवजी दुर्योधनाची मागायला हवीस. जर तो लहान असताना तू योग्य संस्कार त्याच्यावर केले असते तर ही वेळ त्याच्यावरही आली नसती, कारण शेवटी आता युद्धाला सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे. संस्कारांचा जो भाग असतो तो हा असा असतो. त्याच्यामुळे आपण देखील आपल्या मुलांवर खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार करूया आणि एक सुजाण सुशिक्षित नागरिक बनवण्यासाठी आपलाही वाटा उचलूया अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.